देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक येथे अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला चषक 2026 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले। जिल्हा पातळीवरील या स्पर्धेमुळे स्थानिक महिला खेळाडूंना आपली क्रिकेटमधील प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी मिळाली असून महिला क्रिकेट प्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की क्रिकेट हा मूळचा विदेशी खेळ असला तरी आज तो भारतातील प्रत्येक तरुणाच्या हृदयात स्थान मिळवून बसला आहे। जिल्हा स्तरावर अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे ग्रामीण व शहर भागातील महिला खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते। याच खेळाडूंपैकी अनेक जणी भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपले नाव उज्ज्वल करतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। या स्पर्धेच्या आयोजनासाठी अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती गवळी जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली नीलिमा पोपटकर, सुनीता मोरे, सुलभा हगवणे, भारती साळवे यांचे विशेष योगदान लाभले। तसेच फाउंडेशनच्या सदस्या अर्चना पारचे, वृषाली गवळी, योगिता बागुल, जया गवळी, धनश्री गायधने, कविता थोरात, मीना सानप आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये इनर व्हील क्लब ऑफ देवलालीच्या अध्यक्षा सीमा भट्टाचार्य, सचिव शशी मदन, श्रुती मदन, संध्या सुंदरमन, प्राचार्या सुनीता आडके, रोटरी क्लबचे सचिव सुभाष मोरे, निलेश गायकवाड यांचा समावेश होता। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या सदस्या रचना चिंतावर यांनी केले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारे, रोटरी प्रेसिडेंट डॉक्टर पुष्कर जोशी, पवार ग्रीन स्पेसचे प्रशांत पवार, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ 10 कोड सॉफ्टवेअरच्या ॲडव्होकेट दीप्ती गवळी, रमेश आडवाणी, वासुदेव लालवानी, नितीन मुलपानी, सोनी गिफ्टचे परेश शाह, तेजस्वी ज्वेलर्सचे योगेश पोपटकर, अपूर्वा कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी, तसेच इनर व्हील प्रेसिडेंट सीमा भट्टाचार्य, प्राचार्या सुनीता आडके, साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक संजय देशमुख, जागृतीच फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत शेळके, देवराज न्यूजचे संस्थापक चंद्रकांत देवरे आणि धनश्री गायधने, मीरा पगारे आदी मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमासाठी सर्व आयोजकांचे मान्यवरांनी कौतुक करत स्पर्धेत सहभागी सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। अखंड ज्योती महिला फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देतो। पुढे पण असे त्यांनी कार्यक्रम आयोजित करत राहावे आणि सगळ्या महिलांना एकत्र आणून एकत्र काम करायला हवं। धन्यवाद। मी डॉक्टर जोशी, रोटरी क्लब प्रेसिडेंट, रोटरी क्लब देवळालीतर्फे यांना खूप खूप शुभेच्छा देतो। भंडारी ज्वेलर्स जागतिक महिला दिनानिमित्त अखंड ज्योती फाउंडेशनने क्रिकेट वुमेन लीग जे तयार केलेलं आहे हे पूर्ण नाशिक रोड आणि कॅम्पसाठी ही गर्वाची गोष्ट आहे का ज्या घरातील महिलांना बाहेर येण्यासाठी त्यांनी तो एक वाव दिलेला आहे। ज्या महिला घरामध्ये चूल आणि मूळ तर बाहेर पडत नाही, त्यांना बाहेर पडण्याची संधी ज्योती मॅडमनी ही तयार करून दिली आहे, एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मसाठी आमची नेहमी त्यांना साथ असते आणि महिलांचे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ज्योती मॅडमचा जो उपक्रम क्रिकेट मॅचेसचा जो केलेला आहे तो खूप छान आहे। असेच उपक्रम ज्योती मॅडम पुढे राबवत असतील आणि महिलांना सबल करण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी भंडारी ज्वेलर्स आणि अखंड ज्योती महिला फाउंडेशन हे दोन्ही सोबत राहून आणि रोटरी क्लब कॅम्प तिघं मिळून आम्ही पुढे अजून नवीन नवीन नियोजन करू आणि महिलांना सबलीकरण आणि सुस्तीकरणासाठी त्यांना सपोर्ट करू। नेहमी धन्यवाद। कसा उत्साह वाटतोय? उत्साह महिलांमध्ये खूप छान आहे, सकाळचं वातावरण पण खूप सुंदर आहे आणि महिलांमधला जो उत्साह आहे म्हणजे त्यांना जो घराबाहेर पडण्याचा फील आहे, एक स्वातंत्र्य आहे आणि एक जी ऊर्जा आहे ती खूप छान आहे। नाशिकमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथे तयार झालं आहे आणि ज्योती मॅडमनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आणण्यासाठी जे काय उपक्रम केलेला आहे तो खूप सुस्त आहे। त्याच्यासाठी मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि महिलांतर्फे त्यांना म्हणजे त्या सगळ्या महिला बोलू नाही शकत म्हणून मी त्यांच्यातर्फे ज्योती मॅडमचे आभार मानतो का त्यांनी त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला। अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष ज्योती मॅम, तुमचं पहिलं हार्दिक स्वागत करतो। ज्योती मॅम, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही तुमच्या फाउंडेशनच्या वतीनं या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची काय संकल्पना होती याविषयी? या महिलाचे जे सामने तुम्ही भरवलेले आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार। सगळ्यात पहिले तर आमच्या अखंड महिला फाउंडेशनच्या वतीने आम्ही जागतिक दिनानिमित्त
हा क्रिकेट मॅच भरवला होता. यामध्ये आम्ही हा क्रिकेट मॅच भरवण्याचा यामागचा उद्देश असा आहे की महिलांना सक्षमीकरण मिळावं आणि महिला या प्लॅटफॉर्ममधनं त्यांचं भविष्य घडावं. त्यासाठी मी हा लीग मॅच आयोजित केला होता आणि यासाठी मला भरभरून प्रतिसाद मिळाला. सो मी ह्या सगळ्या टीमचं पण हार्दिक स्वागत करते की त्यांनी खूप छान प्रकारे त्यांचा प्रतिसाद दाखवला. सो अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या टीमच्या वतीने मी ह्या टीमचं मनापासून खूप खूप आभार मानते.